तर नमस्कार. पहिल्यांदा असं झालं की मी रात्रीचं आपल्या घरी थांबायला आले, बदलापूरला आले. याच्या आधी मी जेव्हा पण आले दिवसाचं आले आणि 5-1 वाजले, 5-6 वाजले की मी लगेच घरी निघून जायचे. पण आज पहिल्यांदा असं झालं जेव्हा मी रात्रीचं इथे थांबायला आले आणि मला सुरुवातीला असं वाटलं होतं की मला इथे आल्यावरती थोडी भीती वाटेल किंवा आणखीन काही वाटेल, पण असं अजिबात नाही आहे. कारण बाजूला 1-2 लाईनमध्ये 2 बंगले आहेत जे म्हणजे उद्या माझ्या बाजूलाच जे घर आहे त्यांच्या घरी उद्या पूजा आहे, त्यामुळे ते देखील सर्व फुल फॅमिली इथे आहेत. त्याच्या शेजारी एक आणखीन बंगला आहे, ते पण आज इथे अवेलेबल आहेत. प्लस पुढे जे काका काकी आपल्या घर बनवायचं काम करत होते त्यांचं घर आहे. आता थोडा वेळ अगोदरपर्यंत काका इथेच होते, त्यामुळे आणि मी देखील एकटीच आले आणि माझ्याबरोबर इकडे चेरी आली आहे. सो मी चेरीला घेऊन आले. आत्ता थोड्या वेळात आम्ही झोपू, पण पहिल्यांदा इथे रात्रीचं एकटी थांबायचा एक्सपिरियन्स पण घेईन. उद्या तुमच्याबरोबर शेअर करेन की रात्री झोप कशी लागली किंवा काही वाटलं का, त्या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या सांगेन. चेरी खूप खुश आहे. तिच्यासाठी हा खूप नवीन एक्सपिरियन्स आहे, कारण ती घरातनं बाहेर जाणं वगैरे तिचं शक्यतो होत नाही. आम्ही घरीच असतो. म्हणजे मी जॉबला जाते तेव्हा देखील ती घरी असते, ते मी आल्यानंतर देखील ती पूर्ण टाईम घरी असते. पण ती देखील खूप खुश आहे. मला देखील छान वाटते. अगदी थोडीशी कुठेतरी भीती वाटते, कारण आता घरी रात्री एकटंच झोपायचं आहे. लाईट्स वगैरे तर काही बंद करणार नाही आहे, पण तरी फार छान वाटते. पाठी तुम्ही थोडं डेकोरेशन दिसत असेल तुम्हाला. पूर्ण डेकोरेशन ओव्हरऑल अपडेट्स मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करेन, कारण मी लाईटिंगचं काम केलं आहे. पण मला जे सगळ्यात महत्त्वाच्या ज्या लाईट्स वगैरे तुम्हाला दाखवायच्यात ना, जे मी काम केलं आहे त्या लाईट्सचं कनेक्शन झालं नाही आहे, त्यामुळे मला ते दाखवता येत नाही आहे. उद्या मी तुमच्याबरोबर प्रॉपर आपण काय डेकोरेशन केलं आहे, कसं डेकोरेशन केलं आहे, कसं काय असणार आहे पूजेचं, सर्व काही गोष्टी त्या सर्व काही शेअर करेन. सो हा माझा आजचा पहिली रात्र आहे जेव्हा मी आपल्या स्वतःच्या बांबू हाऊसमध्ये थांबते. मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की मी बदलापूरला गेले. मी रात्री तिथे एकटीच थांबणार आहे, पण रात्र व्हायच्या आधी दिवसभर मी तिथे काय काय केलं ते सर्व अपडेट्स मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. मी तिथे एकटीच गेली होती. खूप काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याबरोबर मी अजूनपर्यंत शेअर नाही केल्या आहेत. कधी वेळ भेटलास किंवा कधी तशी गरज वाटलीस तर मी तुमच्याबरोबर नक्की त्या सर्वच गोष्टी शेअर करेन की मी नेहमी तिथे एकटी का जाते वगैरे वगैरे, असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण त्या प्रश्नांपेक्षा आयुष्यात मी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी करते, खूप मोठ्या गोष्टी करते ज्या कदाचित माझ्या वयाच्या मुलांना किंवा मलाही जमल्या नसत्या, पण कदाचित काही जिद्दींमुळे किंवा काही कारणांमुळे मी या सर्व गोष्टी करते. सो त्या सर्व गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्या. सो मी तिथे होते तर मला लाईटचं थोडंफार काम करायचं होतं, त्या सर्व गोष्टी मी करायला घेतल्या. तसं बघायला गेलं तर मला सगळंच काही येतं, कारण मी बोलत ना परिस्थितीप्रमाणे वेळेप्रमाणे सगळ्याच गोष्टी शिकले. फक्त इलेक्ट्रिकचं काम जे आहे ते सोडलात तर मला सगळं काही गोष्टी करता येतात. तर मी इथे लाईटिंगचं जे काही मला जशा वेमध्ये लाईट्स हव्या होत्या, जशा कनेक्ट करायच्या होत्या त्या सर्व कनेक्ट करायला घेतल्या. मला त्या पूर्ण लाईनमध्ये खूप सुंदर असं लाईटिंग हवं होतं चालत येतानाचं, आणि हे माझे एक मित्र आहेत त्यांनी मला सजेशन दिलं होतं की तू हे असे लाईट्स आहेत जे घराच्या मच्छा सेंटरला लाव, हे खूप छान वाटेल. त्यांनी कुठच्या तरी हॉटेलमध्ये हे पाहिलं होतं, त्यांना फार आवडलं होतं. त्यांनी मला हे सर्व गोष्टींचे फोटोज क्लिक करून पाठवले होते की तू असं बनव. पण त्यांनी जसं पाठवलं होतं एक्झॅक्ट तसं तर मला मिळालं नाही, पण मी ट्राय केलं की त्या वेमध्ये मी बांबूपासून स्वतः त्या लाईट्स बनवू. ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते कसं लागतं आहे, कसं लाईट्स ऑन केल्यानंतर ते कसं दिसतं ते सर्व दिसेलच. पण हे खूप सुंदर वाटत होतं. मी हे बांबूला लाईट लावून हे एक असं झुमर किंवा एक सेंटरपीस बोलू शकतो आपण, असा हा बनवला होता. त्यानंतर पुढे पण बरीचशी कामं केली आहेत, ते पण बघा. फायनली बदलापूरला उद्या पूजा आहे, त्यामुळे सगळं काम चालू आहे. करते हळूहळू जसं जमतंय तसं प्रयत्न तर करते. पुढे होईल जे काय, जसं व्हायचं आहे तसं. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आपल्या घराचे दरवाजे अजून बनले नाही आहेत. दरवाजे तर बनले आहेत ऑलमोस्ट. त्यांनी एक 15 दिवस 2 दरवाजे बनवायला घेतलं. 1 दिवस कामाला आल्यानंतर 8-10 दिवस आलेच नाहीत, आणि त्यानंतर दरवाजे बनवल्यानंतर ते हवे तसे परफेक्ट त्यांनी बनवलेही नव्हते. त्याचबरोबर त्यांनी ऑइल पेंट वगैरे सगळं आणून ठेवलं होतं दरवाजे पेंट करण्यासाठी, पण त्यांनी पेंट वगैरेही काही केलं नव्हतं. त्यामुळे मग मी गेल्यानंतर मला ते पेंटिंगचं वगैरे सगळं काम करायचं होतं. पेंटिंग वगैरे मी करून घेतली, पण बघा मला तेवढंसं काही प्रॉपर पेंट करणं जमलं नाही आहे, पण मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसं करून घेतलं आहे. खूप साऱ्या गोष्टी झाल्या या घराच्या वेळेस की जो टाईम स्लॉट आम्ही ठरवला होता की 15 दिवसात काम होईल, त्याचा 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, कामच संपत नव्हतं.
तर आपलं बांबू हाऊस रात्रीचं असं दिसतंय. एक्झॅक्ट आत्ता हे पूर्णपणे आपलं बांबू हाऊस रेडी झालं आहे. झाडं अजूनपर्यंत तुम्हाला दिसत नाही आहेत कारण उन्हामुळे झाडं खरं सुकून गेली आहेत, तेवढीशी नीट नाही आहेत. प्लस उद्या घरी पूजा आहे त्यामुळे सगळं डेकोरेशन केले आणि हे डेकोरेशन मी कंटिन्यू असंच ठेवणार आहे. हा आपला एंट्रन्स आहे जो मी बनवला होता, जो तुम्हाला सर्वांना फार आवडला होता. बांबूचा एंट्रन्स जो आपण बनवला होता. इथून आपला हा एंट्रन्सला मी पूर्ण लाईटिंग केलं आहे आणि खरंच खूप 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 सुंदर दिसते. त्यानंतर इथे थोडेसे फ्लावर्स लावलेत, थोडंसं असं छान असं उठून दिसावं म्हणून. त्यानंतर इथे आपली ही झाडं आहेत, झाडांवरती पण थोड्याशा लाईट्स सोडले आहेत. इथे एक मोठं झाड आहे, इथे दुसरं मोठं झाड आहे. त्यानंतर हा आहे आपल्या घराचा एंट्रन्स, जिथे मी छान आर्टिफिशियल फ्लावर्सचं डेकोरेशन केले आहे. ओरिजिनल फ्लावर्सचं डेकोरेशन पण करायचं बाकी आहे, ते देखील आपण करणार आहोत. इथे हे जे 3 बांबू आहेत मोठे मोठे, त्यांना आपण अशी छान लाईटिंग केली आहे. घेऊ नकोस का, आली आहेस तू. सो हे असं सगळं आपलं डेकोरेशन आहे. इथे आपला पूल ठेवला आहे आपण, 1-2 दिवसासाठी आपण ठेवणार आहे मुलांची मज्जा म्हणून. त्यानंतर इथून आपल्या घराचा होतो आहे एंट्रन्स. घरामध्ये एंटर करतो आहे. प्लीज हे सगळं अवॉइड करा कारण की पूजा आहे, घरी खूप पाहुणे आले, त्यामुळे हे सगळं तुम्हाला आता 1-2 दिवस बघायला मिळणारच आहे. इथून आपण एंटर करतो आहे. हे आपलं घर आहे, हे मी लाईटिंग केली आणि इतकी सुंदर वाटते नाही लाईटिंग. कशी वाटते ग्रीषा लाईटिंग? सुंदर, ब्युटिफुल. आणि तुला घर कसं वाटलं? छान. छान वाटलं. ओके. त्यानंतर इथे आहे हा आपला किचन एरिया. हे बघा, थोड्या गोष्टी अजूनही सेट करायच्या बाकी आहेत. पूजा करून घेणं जास्त महत्त्वाचं होतं कारण मम्मी बाहेर जाणार आहे. मम्मी असेपर्यंतच मला पूजा आटपायची होती, त्यामुळे थोडी घाई केली आहे. इथे मी ठेवलं आहे देवाऱ्यासाठी जागा. इथे ही स्वामींची खूप सुंदर अशी फोटो फ्रेम आहे आणि खूपच सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान फोटो फ्रेम आहे. त्यानंतर इथे आपलं टॉयलेट बाथरूम वगैरे मी तुम्हाला सगळं काही दाखवलं आहे. इथे आपल्या पाठीमागे चुलीचा भाग आहे. जेवण वगैरे सगळं काही आपलं करून झालेलं आहे.